आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत। आज मुख्यमंत्री फडणवीस पुणे, कोल्हापूर आणि सांगलीला भेट देणार आहेत। यावेळी फडणवीसांच्या हस्ते पुण्यामध्ये 3000 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे, तर इचलकरंजीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण हे फडणवीसांच्या हस्ते करण्यात येणार आहे। दरम्यान सांगली शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण देखील फडणवीस करणार आहेत। उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये अमित शहांचा अनाकोंडा उल्लेख केला होता आणि त्यावरून भाजपनं उद्धव ठाकरेंवरती सडकून टीका केली। आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी अमित शहांचा अनाकोंडा उल्लेख करत भाजपला डिवचलं। अनाकोंडावरती टीका केली तर गांडुळाची औलाद उत्तर देतात असा टोला उद्धव ठाकरेंनी मुंबईतील सभेमधून महायुतीला लगावला। आपण जे म्हणतो मुंबई आमच्या हक्काची मुंबई गिळायला तो अनाकोंडा बसलेला आहे। अरे आता अनाकोंडा म्हटलं तर तुम्हाला पट्टे म्हणून हसताय, पण मला एका गोष्टीची गंमत वाटते की अनाकोंडा कोणाला म्हणतोय? आता तुम्ही म्हणताय, मी नाही म्हणलं। आता त्यानं अनाकोंडा म्हटल्यानंतर उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे की नको? अनाकोंडाने उत्तर द्यायला पाहिजे, पण अनाकोंडाने उत्तर द्यायच्याऐवजी गांडुळाची अवलत उत्तर देते। आता गांडूळ कोण? मी जे परवा म्हटलं, आता मला काय माहिती, जाताना प्रश्न विचारतात, मला विचारला कोणीतरी प्रश्न आणि मला हेच कळलं नाही। म्हटलं गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते, गुलाम आहेस रे तू, तुला जे काय काम सांगितलं ते कर, 2 काय बिस्किटाचे तुकडे विकडे तोंडात फेकले जातील, खाण गपगुमान पडून जा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का मिळण्याची चिन्ह आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवक तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली। त्याचवेळी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली। अखेर आज सकाळी 10 वाजता दादरच्या वसंत स्मृतीमधल्या कार्यक्रमात तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल। तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि त्यांच्या पत्नी आणि जुने जाणते नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात भाजप आणि शिवसेनेच्या समन्वय समितीची मंगळवारी पहिली बैठक पार पडणार आहे। भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार आहेत। मुंबईमध्ये भाजप 150 जागांवरती लढण्याच्या तयारीत आहे, तर शिवसेनेला देखील 100हून अधिक जागांवरती शिवसेना आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। या बैठकीमध्ये मुंबईतील दोघांचे नगरसेवक असलेल्या जागा सोडून इतर जागांवरती आधी चर्चा करतील। अधिकाधिक जागा या पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्षांचा आग्रह असणार आहे। मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना नेते प्रताप सरनाईकांनी महायुतीबाबत स्पष्ट आणि निर्णायक भूमिका मांडली आहे। मीरा भाईंदरमध्ये महायुतीचं सरकार पाहिजे, मात्र ही युती जर सन्मानपूर्वक होत असेल तरच आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार आहोत, असं ठाम मत प्रताप सरनाईकांनी मांडलंय। भाजपला जितक्या जागा दिल्या जातील तितक्याच जागा शिवसेनेला देखील मिळाल्या पाहिजेत, असा 50-50चा फॉर्म्युला हा शिवसेनेचा ठाम आग्रह असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। सरनाईकांच्या या वक्तव्यानंतर महायुतीतील जागा वाटपावरून चर्चाही अधिक तीव्र होण्याची शक्यता असून मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीमध्ये युतीचं समीकरण हे कसं ठरणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी महायुतीमध्ये लढण्याचा निर्णय झालेला आहे आणि मी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांशी याबाबत बोललो, ते पण सकारात्मक आहे। परंतु शेवटी निवडणुकीमध्ये युती होणं आणि ते सन्मानपूर्वक होणं हे फार गरजेचं असतं। आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं सांगलीमध्ये काँग्रेसचा मेळावा पार पडला। खासदार विशाल पाटील आणि आमदार सत्यजित कदम यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या मेळाव्यामध्ये काँग्रेसनं आगामी महापालिका निवडणुकांसाठी रणशिंग फुंकलं। तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांशी चर्चा करून निवडणुका कशा लढवायच्या याचा निर्णय घेऊ असं विश्वजित कदमांनी सांगितलं। मात्र महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पूर्ण ताकदीनं उतरणार असून विजयाचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। आता
आमचे जे मित्र पक्ष आहेत त्या मित्र पक्षातून ही चर्चा आम्ही करू. त्यांच्या काय नेमक्या इच्छा आहे, त्यांच्याकडे किती सक्षम उमेदवार किती ओरडत आहेत ही चर्चा येणाऱ्या दिवसात जयंतराव पाटील साहेब राष्ट्रवादीचे नेते त्यांचे पक्षातले जे काही त्यांच्याशी चर्चा केली. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंतांचे चिरंजीव गिरिराज सावंतांनी पुण्यातून महापालिका निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. मागील 5 वर्षांमध्ये कात्रज परिसरात मोठी कामं केल्याचं सांगत त्यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं सांगितलेलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरिराज सावंत हे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करतायत. ते सध्या माझ्या सोबत आहे. या ठिकाणी सार्वजनिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून साधारणतः 5 वर्षाहून अधिक काळ या पुण्यनगरीच्या दक्षिण भागामध्ये आम्ही सार्वजनिक कामं भरपूर केले आहेत. त्याला अनुसरून जनसेवा ही 5 वर्षापासूनच चालू आहे. आज ह्या निवडणुकीच्या कार्यक्रमात त्याला हा राजकीय स्वरूप किंवा त्या ट्रान्झिटमध्ये आता आपण सर्वच जण चाललेलो आहोत, सोशल टू पॉलिटिकल. त्यामुळे ह्याला हा सर्व राजकीय गंधसाठी महायुती म्हणून आपण त्या ठिकाणी लढण्याचा विचार करतोय. महायुतीच्या एका घटक पक्षाचे आम्ही लोकप्रतिनिधी साहेब लोकप्रतिनिधी आहेत, मंत्रीही होते. त्यामुळं महायुती म्हणून लढण्याचा विचार संधी दिली तर नक्कीच करू. पण मी कशात नाही इच्छुक आहे त्याच्यापेक्षा लोक कशात नाही इच्छुक आहेत. लोक आपल्याला कुठल्या पार्टीतनं प्रमोट करू पाहतात. लोकांचं जनमताचा कौल घेऊन आपण येणाऱ्या काळामध्ये जनमत तसं ठरवेल तसं उमेदवारांनी लोकशाहीमध्ये वागलं पाहिजे. मात्र महायुती म्हणून नक्कीच लढू अशी देखील ते या ठिकाणी ग्वाही देत आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी गई, एबीपी माझा, पुणे. सांगलीच्या जतमधील स्ट्रॉंग रूम बाहेरील स्क्रीन बंद झाली होती. यानंतर काँग्रेसचे जत नगराध्यक्ष सुजय शिंदेंनी घडलेल्या प्रकाराबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र निवडणूक अधिकारी समाधानकारक उत्तर देत नसल्याचा आरोप हा शिंदेंनी केलाय. तसंच त्याविरोधामध्ये उपोषण करण्याचा इशारा देखील सुजय शिंदेंकडून देण्यात आलाय. अजित पवारांचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर यांनी अजित पवारांना पत्र लिहिलेलं आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी विरोधी गटासोबत हातमिळवणी करून आपलेच उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बांगर यांनी केलाय. तर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील चुकीचा निवडल्याचं त्यांनी या पत्रामधून म्हटलंय. तसंच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तरी निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी बांगर यांनी अजित पवारांकडे या पत्रामधून केली आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय हालचालींना वेग आला. यामध्ये शिवसेनेला मोठं बळ मिळालेलं आहे. माजी आमदार गीता जैन यांच्या खंद्या समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश सोहळा गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहामध्ये पार पडला. यावेळी राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक हे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये नव्या कार्यकर्त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करण्यात आलं. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला मोठा विरोध झाल्यानंतर प्रशासनाकडून आता वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आलाय. आज कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये साधू महंत आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी यांच्या हस्ते 15,000 वृक्षांची लागवड केली जाणार आहे. आखाड्यांचे प्रतिनिधी, स्थानिक साधू महंत, त्यासोबतच देशाच्या 28 राज्यांमधून प्रत्येक राज्याच्या साधू महंतांचे प्रतिनिधी हे यामध्ये सहभागी होणार आहेत. गेल्या 17 वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग येत्या एप्रिल अखेरीस पूर्ण होईल असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी संसदेमध्ये सर्वांना दिलं. त्यानंतर मंत्री भरत गोगावलेंनी महामार्ग संदर्भामध्ये नितीन गडकरींना निवेदन देत 4 प्रमुख मागण्या केलेल्या आहेत. यामध्ये कोलाड इथं सुरक्षित अंडरपासची उभारणी, महाड शहरासाठी गांधारपाळे ते साहिल नगर स्वतंत्र सेवा रस्ता विकसित करण्याचा प्रस्ताव हा ठेवण्यात आलाय. त्यासोबतच मुंबई गोवा महामार्गावरील वीरगाव आणि टोलनाका परिसरातील सर्व्हिस रोड, माणगाव तालुक्यातील गावांसाठी सलग सेवा रस्ता करण्यासंदर्भात गोगावलेंनी मागणी केली आहे. मुंबई महापालिका प्रशासनानं हाती घेतलेल्या रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत उत्तर मुंबईमध्ये 73% अधिक म्हणजेच 330 रस्त्यांची कामं ही पूर्ण झालेली आहेत. उत्तर मुंबईतल्या 119 उर्वरित रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं ही महापालिकेनं 1 ऑक्टोबरपासून सुरू केलेली असून ती कामं डिसेंबर अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. याशिवाय 19 नव्या रस्त्यांची कामं देखील सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे मालाड, बोरिवली, कांदिवली आणि दहिसर
या परिसरांमधल्या नागरिकांचा प्रवास हा लवकरच सुखकर होणार आहे. मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई महापालिकेनं रस्ते काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हा हाती घेतलाय. यंदाच्या पावसाळ्यामध्ये रस्त्यांची कामं थांबवण्यात आली होती आणि त्यानंतर आता काँक्रिटीकरण प्रकल्प पुन्हा सुरू झालाय. ऑक्टोबरपासून अनेक ठिकाणी थर्मोप्लास्टिक मार्किंगची कामं ही सुरू करण्यात आलेली आहेत. उत्तर मुंबईमध्ये अपूर्ण असलेल्या 119 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं ही पालिकेनं सुरू केलेली असून डिसेंबर अखेरपर्यंत ही कामं पूर्ण करण्याचं नियोजन आहे. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामधील शिरूर ते बेलवंडी या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करण्यात येतोय. 200 कोटी खर्च करून या रस्त्याचं काम करण्यात आलंय. सामाजिक कार्यकर्ते अनिल बनकर यांनी कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीसाठी दैठणमध्ये उपोषण सुरू आहे. या आंदोलनाचा कालचा 4था दिवस होता. प्रशासनाचे आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्यानं ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याच्या मागणीसाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रेंच्या नेतृत्वात 22 ते 24 डिसेंबर दरम्यान पदयात्रा आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवरती गुंदवली गावामधून भव्य सन्मान रॅली काढण्यात आली. या रॅलीत जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, महिला, युवक आणि ग्रामस्थ हे मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. चार 5 दिवसात सगळीकडे जनजागृती ही चालू केलेली आहे. आपली 22 तारखेला आपण दिंडी मार्च याचं आयोजित केलेलं आहे. मानकुली नाकापासून ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा पोहोचण्यासाठी आणि तिथे दिबा पाटील साहेब यांचं नाव द्यावं म्हणून ही रॅली आम्ही काढत आहे आणि 22 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून ही रॅली निघणार आहे. मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जेची पत्नी गौरी गर्जे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या प्रकरणी नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांच्या अटकपूर्व जामिनावरती सत्र न्यायालयात फैसला आहे. नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे याच्यावरती गौरीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल असून अटक टाळण्यासाठी दोघांनी सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झालेली असून कोर्टानं निर्णय हा राखून ठेवलाय. नाशिकच्या मालेगावातील डोंगराळेत अल्पवयीन मुलीवरती अत्याचार आणि हत्येप्रकरणी 23 दिवसांमध्ये 425 पानांचं आरोपपत्र पोलिसांनी दाखल केलंय. यानंतर आरोपीच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पुन्हा 14 दिवसांची वाढ करण्यात आली. त्यानंतर आरोपीच्या वतीनं अटक ही बेकायदेशीर असल्याचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. मात्र या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ही नागरिकांनी केली. कणकवलीतील खासगी रुग्णालयामध्ये 19 वर्षीय तरुणीचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झालाय. या शस्त्रक्रियेनंतर रक्तस्राव थांबत नसल्यानं तिला कोल्हापूरला हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी युवतीचा मृतदेह हा थेट संबंधित खासगी रुग्णालयाच्या दारात ठेवत तीव्र आंदोलन केलं. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप हा नातेवाईकांनी केलाय. संबंधित डॉक्टरवरती तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली. दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी खासगी रुग्णालयाची तोडफोड देखील केली. मुंबईच्या कांदिवली परिसरामध्ये पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. कांदिवली पश्चिमच्या एकता नगरमध्ये हाणामारीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरती स्थानिक गुंडांनी हल्ला केला. घटनेनंतर कांदिवली पोलिसांनी सर्व गुंडांना ताब्यात घेतलं. 5 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये घडलेली आहे. या धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. शनिवारी रात्री चिमुकलीची आई ही कामावरून आली असता मुलगी बेपत्ता झाल्याचं लक्षात आलं. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी तातडीनं शोध मोहीम सुरू केली. नराधम आरोपीनं चिमुकली घरात एकटी असल्याचा फायदा घेतला आणि घरापासून काही अंतरावरती नेत तिच्यावरती अत्याचार केला आणि त्यानंतर तिची गळा दाबून हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. संपूर्ण घटना ही उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मात्र आरोपीच्या या कृत्यामुळे मावळ परिसरामध्ये प्रचंड संतापाची लाट ही उसळलेली आहे. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील ड्रग्ज प्रकरणामध्ये मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सावरी गावातील एका म्हशीच्या गोठ्यामध्ये सुरू असलेला ड्रग्जचा कारखाना हा पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय. यापूर्वी सावरी गावामधून 3 परप्रांतीयांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांचाही तपास हा पोलीस सध्या करतात. मुंबई क्राईम ब्रँचनं केलेल्या कारवाईमध्ये जवळपास 7 किलोचे एमडी ड्रग्ज याच्यासह कोट्यावधींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हा पोलिसांकडून सुरू आहे.
चिखलदऱ्याच्या घाटात बसचा अपघात झाला. उतारावरती उभी असलेली ट्रॅव्हलर बस ही दरीमध्ये कोसळली. यावेळी बस चालकानं गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता बसनं चालकाला चिरडलं. या चालकाचा जागीच मृत्यू झालाय. तसंच चालकाला मदत करणारे 2 प्रवासी देखील जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान ट्रॅव्हलर बसमधील एका प्रवाशाची तब्येत ही ठीक नसल्यामुळे सगळे प्रवासी हे बसमधून उतरले होते. त्यामुळे सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत. गोंदिया रेल्वे स्टेशनवरती धावत्या ट्रेनमध्ये चढत असताना प्रवासी रेल्वे गाडी आणि फलाटाच्या गॅपमध्ये पडला. कर्तव्यावरती असलेल्या आरपीएफ जवानानं प्राण वाचवले. अमित कुमार असं त्या देवदूत ठरलेल्या आरपीएफ जवानाचं नाव आहे. नाशिकच्या सिन्नरजवळ समृद्धी महामार्गावरती टायर फुटल्यामुळे कार ट्रकला धडकली. या भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालेला असून 9 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. तर या सगळ्यांवरती सिन्नरच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर लग्नासाठी हे कुटुंब जात असताना हा अपघात झाला. या घटनेचा अधिकचा तपास नाशिक पोलिसांकडून करण्यात येतोय. भिवंडीच्या फातिमा नगरमधील भंगार गोदामाला लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं होतं. मात्र रात्रीच्या सुमारास हीच आग पुन्हा भडकली. कापडी चिंध्या साठवलेल्या गोदामाला पुन्हा आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीमध्ये 3 गोदाम जळून खाक झालेली आहेत. तर मोठ्या प्रमाणात कापडी चिंध्या आणि प्लास्टिक वस्तू या भंगार साहित्य साठवून ठेवण्यात आलेलं होतं. सुदैवानं आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बीड जिल्ह्यातील बाबळवाडी गावामध्ये एका घरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीमध्ये संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालं. तसंच घरात ठेवलेला कापूस देखील जळल्यामुळे शेतकरी कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय. मात्र अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात आली. सोलापुरातील रेल्वे पूल अखेर इतिहास जमा झाला. दिवसभर 12 तासांचा मेगाब्लॉक घेऊन हा पूल पाडण्यात आलाय. या पाडकामामुळे वाहतूक सेवा देखील विस्कळीत झाली होती. दरम्यान हा पूल पाडल्यानंतर 35 कोटी खर्च करून नवा पूल बांधण्यात येणार आहे. सोलापूरच्या ऐतिहासिक अशा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि मरीबाई चौक इथं जोडणाऱ्या रेल्वे ब्रिजचं आज पाडकामाचं काम सुरू आहे. हा ब्रिज 1922 मध्ये ब्रिटिश कालखंडात बांधला गेलेला होता आणि याला आज आता 103 वर्ष पूर्ण झाल्यामुळं जीर्ण अवस्थेत असल्यामुळं याला पाडकामाचं काम रेल्वे विभाग NHAIच्या संयुक्त विद्यमाने इथं चालू आहे. नागपुरातील पारडीत बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली. रुग्णालयात जात मुख्यमंत्र्यांनी जखमींची विचारपूस केली. पारडी शिवनगर परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण जखमी झाले होते. तर बिबट्याला पकडण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेरमधील जवळे कडलक गावातील नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात आलाय. वनविभागाकडून शनिवारपासून बिबट्याची शोध मोहीम सुरू होती. आढळा नदीकाठच्या गवतात लपलेल्या बिबट्याला बेशुद्ध करत जेरबंद करण्यात आलं. या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये मोठ्या प्रमाणावरती बिबट्याची दहशत आहे. या बिबट्याला नागरी वस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 13 कोटींचा निधी देण्यात आलाय. या निधीतून बिबट्याचा वावर असलेल्या परिसरामध्ये पिंजऱ्यांची संख्या ही वाढवण्यात आली आहे. तर आतापर्यंत 68 बिबटे वनविभागानं पकडलेत अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात दिव्यांग व्यक्तींच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा गगनाला पंख नवे हा पुस्तक वितरण सोहळा पार पडला. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलांगणामध्ये उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला. मिती ग्रुप आणि उत्तरा मोने आयोजित या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांग व्यक्ती त्याबरोबरच त्यांना भक्कम पाठबळ देणाऱ्या संस्थांचा गौरव झाला. या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. तर एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांच्यासह अनेक कलाकार मंडळींची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. अखिल ठाणे जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीनं कल्याण तालुक्यातील टिटवाड्याजवळील गोवेली क्रीडा संकुलामध्ये राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह आणि धर्म जागरण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. हा सप्ताह 16 ते 23 डिसेंबर या कालावधीमध्ये संपन्न होईल अशी माहिती स्वागताध्यक्ष आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.
त्यांच्या पत्रकार परिषदेआधी हरिपाठ संपन्न झाला. यावेळी कपिल पाटील यांनी वारकऱ्यांसोबत हाती टाळ घेऊन ठेकाही धरला होता. गुहागर नगरपंचायतीकडून गुहागर समुद्र किनारपट्टीवरती वाळू शिल्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. गुहागरचं व्याडेश्वर देवस्थान तसंच डॉल्फिन माशांची प्रतिकृती ही विशेष लक्षवेधी ठरली आहे. तर वाळू शिल्प पाहण्यासाठी असंख्य पर्यटकांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोणावळ्यातील विश्रामधामाच्या नूतनीकरणासाठीचं भूमिपूजन भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडलं. जलतरण तलावासह सुसज्ज अशा विश्रामधामासाठी रामशेठ ठाकूर यांनी 70 लाख रुपयांची तर कामगार नेते महेंद्र घरत यांनी 5 लाख रुपयांची देणगी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून 4 दिवसांच्या विदेश दौऱ्यावरती आहेत. यावेळी मोदी जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी आजपासून 16 डिसेंबरपर्यंत जॉर्डनला जाणार आहेत. तिथे ते हाशिमाईट किंगडमला देखील भेट देणार आहेत. दिल्लीत काँग्रेसनं काल SIRच्या विरोधामध्ये आंदोलन केलं. काँग्रेसकडून वोट चोर गद्दी छोड असं या आंदोलनाला नाव देण्यात आलं होतं. यावेळी राहुल गांधींनी सरकार वोट चोरी करत सत्तेत आल्याची टीका करत सरकारवरती जोरदार निशाणा साधला. तर इतिहासात पहिल्यांदाच सगळे विरोधी पक्ष म्हणतायत आम्हाला निवडणूक आयोगावरती विश्वास नाही असं म्हणत प्रियंका गांधींनी निवडणूक आयोगाच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. नोएडामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत चाललंय. नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये हवा विषारी झालेली असून AQI 500 पेक्षा जास्त आहे. या पार्श्वभूमीवरती नर्सरी ते इयत्ता 5वी पर्यंतच्या सर्व शाळा या पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतच्या सर्व शाळा या हायब्रिड मोडमध्ये सुरू आहेत. सर्व शाळांमध्ये हा आदेश लागू करण्यात आलेला आहे. त्याबरोबरच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शाळांवरती कठोर कारवाई केली जाणार आहे. गोवाहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या उड्डाणादरम्यान एक गंभीर वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग घडला. विमान 30,000 फूट उंचीवरती उडत असताना एका परदेशी महिलेची अचानक तब्येत बिघडली आणि एकच गोंधळ उडाला. पण त्याचवेळी विमानामध्ये असलेल्या डॉक्टर अंजली निंबाळकरांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे 34 वर्षांच्या अमेरिकन महिला प्रवाशाचे प्राण वाचले. डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी प्रसंगावधान राखत सीटवरच महिलेला CPR देण्यास सुरुवात केली. त्या महिलेच्या बहिणीकडून तिची हेल्थ हिस्ट्री जाणून घेतली आणि त्यानुसार प्राथमिक उपचार सुरू केले. काही मिनिटांमध्ये परदेशी महिला ही शुद्धीवरती आली. 30,000 फूट उंचीवरती डॉक्टर अंजली निंबाळकर या देवदूतासारख्या धावल्यानं परदेशी महिलेचे प्राण वाचले. डॉक्टर अंजली निंबाळकर या बेळगाव जिल्ह्यातील खानापूरच्या माजी आमदार आणि काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य आहेत. त्याबरोबरच कोल्हापूरचे सुपुत्र आणि कर्नाटकचे धडाडीचे IPS अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या त्या पत्नी आहेत. आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढील अपडेट माधवीसह पाहत रहा ABP माझा.